नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नियोजित मतदानापैकी 20 ठिकाणचं मतदान पुढे ढकलण्यात आले. आता या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान. यामागे दोन मोठी कारणं असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलंय. पहिलं कारण म्हणजे अनेक ठिकाणी चिन्हाच्या विरोधात उमेदवारांनी अपील केलं होतं. त्याबाबतचा निर्णय हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आयोगानं घालून दिलेल्या मुदतीच्या नंतर आला आणि त्यामुळे पुढच्या प्रक्रिया राबवता आल्या नाही. काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे. पण राज्यात 48 तासांवर आलेल्या निवडणुका जर पुढे ढकलाव्या लागत असतील तर त्याचे खूप मोठे परिणाम फक्त उमेदवारांवरच होत नाही, मतदारांवरही होतात, राजकीय पक्षांवर सुद्धा होतात. शिवाय इतक्या कमी कालावधीमध्ये जर या निवडणुका पुढे ढकलल्या असतील तर बाकीच्या निवडणुकांचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचा या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार? उमेदवारांना पुन्हा सगळी प्रक्रिया नव्यानं राबवावी लागणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मोठा ब्रेक लागलाय. विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यामधल्या काही ठिकाणच्या संपूर्ण निवडणुका तर काही ठिकाणच्या काही प्रभागांमधल्या निवडणुका लांबणीवर गेल्यात. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या लांबणीवर टाकण्यात आलेल्या सर्व जागांवर आता 20 डिसेंबरला मतदान होईल. नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी या निवडणुका पुढे गेल्यात तेही बघा. पुण्यामधील बारामती आणि तळेगाव, अहिल्यानगरमधील देवळाली, कोपरगाव, नेवासा आणि पाथर्डी, साताऱ्यामधील फलटण आणि महाबळेश्वर, यवतमाळमधील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी, चंद्रपूरमधील मूल, गडचांदूर आणि घुग्गुस, अकोल्यामधील बाळापूर, अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी, धाराशिवमधील धाराशिव नगर परिषद, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाण्यामधला बदलापूर तर नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड टीका केली. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही. विरोधकांनीही निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचंच म्हटलंय. निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. कित्येक नगरपालिकेतील महाराष्ट्रातील जे प्रभागातील निवडणुका आहेत त्या सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत. खरं तर याच्यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे. मतदानासाठी फक्त 48 तास शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली आणि वक्तशीरपणा या सगळ्यावरच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. फक्त काही प्रभागांमधील आणि काही नगरपंचायतींमधील निवडणुका पुढे ढकलल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही निवडणूक आयोगाला अनेक सवाल केलेत. या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आरक्षणाचे अभ्यासक शिवानंद भानुसे सर आपल्यासोबत आहेत. शिवानंद सर, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि काही वेळातच काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके हे सुद्धा आपल्यासोबत असतील. अवधूत सर, पहिल्यांदा सांगा की अनेक प्रक्रिया पार पडत ही निवडणुकीची प्रक्रिया इथपर्यंत आली होती. आधी ओबीसी आरक्षणाच्या बद्दल कोर्टात याचिका झाल्या, त्यानंतर प्रभाग रचनेबद्दल कोर्टामध्ये याचिका झाल्या होत्या, मग शेवटी एकदाची निवडणूक 6-7 वर्षांनंतर जाहीर झाली, पुन्हा ओबीसी आरक्षण आलं आणि आता ती पूर्ण होते असं वाटत असताना 48 तास अगोदर हे आता नवीन गंडांतर या निवडणुकांवर आलं. आता जे झालेलं आहे त्यामागचं नेमकं कारण काय आहे? फक्त निवडणूक आयोग जबाबदार आहे? सर्वप्रथम काल या 2 दिवसात निवडणूक आयोगाने घेतलेला हा जो निर्णय आहे तो कम्प्लिटली अनाकलनीय आहे, अतार्किक आहे आणि आश्चर्यकारक पण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अतिशय दुःखी आहे
नाराज आहे बर. आणि याच्यावर भारतीय जनता पक्षाने आवाज उठवलाय. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांनी आपलं लिखित स्वरूपाचं निवेदन निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. कविताताई, 1991 साली TN शेषन ज्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त होते हा. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्घृण हत्या झाली. त्यावेळी कायदा असा होता की जर एखादा उमेदवार इलेक्शनच्या दरम्यान मृत्युमुखी पडला तर त्या लोकसभेच्या निवडणुकीपुरती निवडणूक स्थगित करायची. परंतु TN शेषन यांनी त्यानंतरच्या सर्व निवडणुका या बेमुदत तहकूब केल्या आणि साधारण 3 आठवड्यानंतर त्या पुन्हा घेतल्या गेल्या. ही एक जर घटना सोडली तर निवडणूक लागल्यानंतर अशी म्हणजे एखाद दुसरा लोकसभा विधानसभेचा मतदारसंघ कोणतरी दुर्दैवी मृत्यू झाला ड्युरिंग असेल. प्रोसेस वारला तर गोष्ट वेगळी, पण अशा तऱ्हेने घाऊक पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्याचा माझा जेवढा राजकीय अभ्यास हा. आहे, मी साधारण इतकी वर्ष पाहतोय, तर ही केवळ दुसरी घटना आहे आणि त्याच्यामुळे ती अतार्किक आहे. बर. खरं पाहता एकदा निवडणुका सुरू झाल्यानंतर आणि निवडणुकांचं वेळापत्रक आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर अगदी कोणालाही या निवडणुका जर थांबवता येत नसतील तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने या ज्या थांबवलेल्या आहेत त्या का, याचा प्रश्न आपण सर्वांनी त्यांना विचारला पाहिजे. बरोबर. हातामध्ये कायदा आहे, हातामध्ये सत्ता आहे, म्हणून लोकशाहीशी जर कोण खेळत असेल तर त्याचा आपण निषेधच केला पाहिजे आणि ही काही लोकशाहीला पोषक गोष्ट नाही. नाही, एक गोष्ट अनेक नक्की अंगाने ती कविताजी, लोकशाहीला पोषक गोष्ट नाही आणि अनेक प्रश्न म्हणजे रादर तुम्ही आता जेव्हा मला म्हणताय की आपण सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला पाहिजे, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगानं समोर येऊन ते सांगितलं तर पाहिजे. जर इतक्या कमी वेळाच्या अगोदर तुम्ही निवडणुका रद्द करत असाल, पुढे ढकलत असाल, तर अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. ते फक्त काही उमेदवारांच्या मनात नाही आहेत, मतदारांच्या मनात सुद्धा आहेत. ते प्रश्न विचारण्याची संधी तर दिली पाहिजे. शिवाय इतकी मोठी घटना घडत असेल, जसं तुम्ही सांगताय की इतिहासामध्ये कदाचित दुसऱ्यांदा असं घडत असेल, तर ते निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं पाहिजे. तेही होत नाही. भानुसे सर, पण आता यातून प्रश्न अनेक उपस्थित होतात. पहिला प्रश्न असा आहे की जे सगळे उमेदवार आहेत त्यांना आता जी 20 तारखेला पुन्हा मतदानाला सामोरं जायचं आहे त्यांच्या प्रभागामध्ये, तर ती सगळी प्रक्रिया परत होणार का, की त्या उमेदवारांची उमेदवारी कायम राहणार आहे? आता त्यांचा खर्च झालेला आहे, परत त्यांना प्रचार करावा लागणार आहे, त्या खर्चाचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोग देत नाहीयेत. काय अर्थ काढायचा आहे सगळ्यातनं? कविताजी, हा निवडणूक आयोगाचा जो अक्षम्य अशा पद्धतीनं यांनी हे केलेलं आहे हे निषेधार्ह आहे. कारण आपण या गोष्टी ज्यावेळेस मुळात समजून घेतो, घोळ कुठे झालाय, नेमका कशामुळे झाले, तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातले 2 कायदे. पहिला कायदा हा आहे की 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या अगोदर ग्रामपंचायत आणि महापालिका यांच्यासाठीचा कायदा अस्तित्वात होता. त्यानंतर 1965 मध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतचा कायदा अस्तित्वात आला. आता 2 कायद्यामध्ये फरक असा आहे की ग्रामपंचायत आणि महापालिकेचा 1960 पूर्वीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार डायरेक्ट हायकोर्टात दाद मागता येते किंवा डायरेक्ट हायकोर्टात ते प्रकरण चालतं. प्रकरण कुठलं असतं, तर एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवारावर आक्षेप घेतला असेल, हरकत असेल, तर त्या पद्धतीनं डायरेक्ट तुम्हाला हायकोर्टात जाता येतं. परंतु जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतमध्ये डायरेक्ट हायकोर्टात जाता येत नाही. त्यासाठी जिल्हा कोर्टाची तरतूद असते. आणि ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया या पद्धतीने असते की परिशिष्ट 1 मधील 6ब नुसार या प्रक्रियेचं अंमलबजावणी होत असते. जेव्हा आक्षेप येतात तेव्हा 3 दिवसात किंवा एक विशिष्ट कालावधी दिला जातो. त्या कालावधीत स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी जो असतो, जो जिल्हाधिकारी असतो, त्यांनी कोर्टात धाव घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे कमीत कमी कालावधीत म्हणजे कमीत कमी 3 दिवसात, मॅक्झिमम 5 ते 7 दिवसाच्या आत हे निकाली लावा आणि आम्हाला ही प्रक्रिया राबवायची आहे. कारण या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्शन आहे. कलम 324 प्रमाणे निवडणुका पारदर्शक, प्रामाणिकपणे आणि वेळेत झाल्या पाहिजे. आणि आता तर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आता 2-2 पंचवार्षिक होत आल्या, तर होत नाहीये. त्याची अनेक कारण आहे, आरक्षणाचं वगैरे हे कारण आहे.
त्यामुळं त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. आणि ही प्रक्रिया निवडणूक आयोगाला तेव्हाच कळणं अपेक्षित होतं. राज्य निवडणूक आयुक्ताला हे कळणं अपेक्षित होतं आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश द्यायला पाहिजे होते की हे आक्षेप घेतल्यानंतर अंतिम यादी जेव्हा तुम्ही लावताय, अर्ज मागे घेतल्यानंतर आक्षेप झाल्यानंतर ती अंतिम यादी लावण्यापूर्वी हे सगळे प्रकरण निकाली काढायचे असतात. आता निवडणूक आयोगाला निवडणूक 24 तासावर आली आहे आणि साक्षात्कार झालाय आणि 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक एक आदेश काढतंय. आज 72 तास होत आहेत तरी अजून स्पष्ट नाहीये नेमका आदेश काय आहे ते. म्हणजे कालचा रविवार का त्यांनी सुट्टी घालवली, म्हणजे इतकी महत्वाची प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक हा आत्मा आहे आणि हा आत्मा असताना जर निवडणूक आयोग अशा पद्धतीनं करत असेल तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे. एकंदरीत भानुसे सर, ही मला अगदी संविधानाची 2 पायमल्ली. वाक्यांमध्ये सांगा की इतका मोठा ओबीसी आरक्षणाचा जो खटला कोर्टामध्ये चालू आहे, जी याचिका कोर्टामध्ये, त्यामध्ये असं होऊ शकतं की जी काही प्रक्रिया कराल ती या खटल्याच्या निर्णय जो होईल त्याच्या अधीन राहून करता येईल. मग इथे फक्त काही प्रभागांचा जेव्हा प्रश्न होता, छोटा प्रश्न होता, त्यावेळेस त्या खटल्याच्या किंवा ती जी काही याचिका असेल, तो जो काही आक्षेप असेल, त्याचा जो अंतिम निर्णय होईल त्याच्या अधीन या निवडणुका घेता आल्या नसत्या का? 100% घेता आल्या असत्या. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणते, 329 प्रमाणे एखादी प्रक्रिया सुरू झाली असेल आणि त्याच्यामध्ये त्रुटी तरी असतील तरी त्या शेवटच्या निकालाच्या अधीन राहून त्या पूर्ण केल्या पाहिजे. मध्येच असं कुठलंही डिस्टर्ब करू नये. कारण आता काय होणार आहे, 2 तारखेला इकडे मतदान होईल, 3 तारखेला बाकीचे निकाल लागतील, 4 तारखेला हे नोटिफिकेशन निघेल. पण हे नोटिफिकेशन कसं निघेल, नवीन अर्ज भरायचे नाही, जे अर्ज भरलेले आहेत तेच 11 तारखेपर्यंत मग ह्या सगळ्या प्रक्रिया त्या पूर्ण करणार आहे. आता यांना 4 तारीख ते 11 तारखेत पूर्ण करायचे, त्यानंतर 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. आता मुद्दा असा आहे की 20 तारखेला जे मतदान होईल, महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक झालेली असेल, त्यांचे निकाल लागलेले असतील आणि हे अशा पद्धतीनं जर होत असेल तर सायकोलॉजिकली याचा परिणाम वाईट होत असतो. कारण आणि असं जर होणार असेल तर हे नक्कीच निषेधार्ह, आक्षेपार्ह आणि वाईट आहे लोकशाहीसाठी. असं लोकशाहीमध्ये नाही घडलं पाहिजे आणि निवडणूक आयुक्ताने किमान डायरेक्शन तरी घेतले पाहिजेत ना, किंवा तशा पद्धतीची मीटिंग घेतली पाहिजे, त्याच्यावर निर्णय घेतला काहीतरी पाहिजे. तरी तुम्ही सांगितलं पाहिजे. असं नाही होत की तुम्ही 29 तारखेला फक्त एक अध्यादेश काढाल किंवा एक लेटर काढाल आणि नंतर सगळ्यांना कळेल. पण त्याच्याबद्दलची पण तुम्ही म्हणताय तशी स्पष्टता काहीच नाहीये. का केलंय, कशासाठी केलंय, त्यानं काय साध्य होणार आहे, काही स्पष्टता नाहीये. कपिल ढोकेजी, विरोधकांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? काय काय आक्षेप आहेत मुळात विरोधकांचे निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयाबद्दल? मुळात आपण जर पाहिलं असेल तर निवडणुका म्हणजे निवडणूक 24 तासावर राहिलेली असताना ह्या निवडणुका स्थगित होणं ही फार धक्कादायक अशा पद्धतीची बाब आहे. आणि आता भानुसे सर असतील, अवधूत वाघ सर असतील, यांनी चर्चा केल्याप्रमाणे ह्या निवडणुका कुठल्या कारणाने स्थगित झाल्या, नेमका कुठे स्थगित झाल्या, ह्या कुठल्याच गोष्टी नाही. दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाचा आदेश आला की 22 ठिकाणी आपण ह्या निवडणुका, 12 ठिकाणी आपण ह्या निवडणुका स्थगित करत आहोत. आणि संध्याकाळी 9-9:30 वाजेपर्यंत पत्र निघत होते की या नगर परिषदेमध्ये या पदासाठी, त्या नगर परिषदेमध्ये त्या पदासाठी, या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येते. एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं. 2021 पासून या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नव्हत्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इकडून तिकडून व्हायला लागल्या. तर निवडणूक आयोग त्याप्रती बिलकुलही गंभीर असताना दिसत नाही. मुळात मग निवडणूक आयोगाबद्दल आम्ही जे सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतो त्यावेळी भाजपचे प्रवक्ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी उत्तरं देतात. परंतु आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा स्वतःच्या अनागोंदी कारभाराचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. आज मी एक पत्र वाचत होतो, संगमनेर नगर परिषदेतली ती बातमी होती आणि त्या ठिकाणी म्हणजे 3 जागेसाठी नगरसेवकांच्या ते मतदान, त्या ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे अवधूत सर की त्या ठिकाणच्या म्हणजे त्या तीनही प्रभागातल्या लोकांना नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान करायचं आहे आणि नगरसेवक पदासाठी 20 तारखेला मतदान करायचं आहे. म्हणजे आता भानुसे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी अंतिम यादी प्रसिद्ध होण्याच्या अगोदरच निवडणूक आयोगाने आणि जी यंत्रणा, म्हणजे एखाद्या ठिकाणी नगर परिषदेचं प्रशासन यंत्रणा राबवत असेल, महसूल प्रशासन यंत्रणा राबवत असेल, त्यांनी त्या गोष्टी निकाली काढायला पाहिजे, पण त्या काढत नाहीत. म्हणजे मग तुमची यंत्रणा गंभीर नाही, निवडणुकांप्रती निवडणूक आयोग सिरियस नाही
सरकारी कर्मचारी सिरियस नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री यावर मात्र फक्त खंत व्यक्त करतात. अहो हे आक्षेप आणि काय कारण आहे तुम्ही पाहिलं का? बऱ्याच ठिकाणी एखादा फॉर्म रिजेक्ट झाला, तो चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट केला गेला. एखाद्या उमेदवाराचं चिन्ह वाटपाचे आहे, एखाद्या उमेदवाराची सही नाही. म्हणजे प्रक्रिया राबवणारे दोष आहे ना, कोणाला तरी दोषी धरलं पाहिजे. हा खर्च होतोय, अनेक लोकांचा खर्च होतोय, प्रचाराचे दिवस निघून चाललेत आणि नागरिकांना किती त्रास आहे. म्हणजे 5 वर्षातून एकदा आलेल्या मतदानालाच लोक जात नाहीत आणि आता नगराध्यक्ष पदासाठी 3 तारखेला मतदान करतील, नगरसेवक पदासाठी 20 तारखेला. लोक जाणार आहेत का मतदान करायला? म्हणजे लोकशाहीची थट्टा प्रॅक्टिकल चालवलेली मुद्दे आहे. आहेत ना ह्याच्यातले, की एका ठिकाणी असं होणार, दुसऱ्या ठिकाणी, ह्या प्रॅक्टिकल मुद्द्यांकडे येऊयात. पण अवधूत वाघजी, कपिल ढोकेंनी विचारलेला एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जर चुका झाल्या असतील तर त्या चुकांना जबाबदार कुणाला धरायचं? कारण आता या सगळ्यामध्ये जितका मनस्ताप होणार आहे, जितका खर्च होणार आहे आणि जितकी नाचक्की होणार आहे, या सगळ्यासाठी कुणाला तर जबाबदार धरलं पाहिजे. ते तर काहीच निवडणूक आयोग त्याच्याबद्दल बोलताना दिसत नाहीये. म्हणजे निवडणूक आयोगाने मान्य करून घेतलेलं आहे का की आमच्या चुका काय होतील त्या होतील, पण कुणी आम्हाला काही विचारू शकत नाही? कविताजी, मी भारतीय जनता पक्षातर्फे बोलतोय, कपिलजी इकडे काँग्रेसतर्फे बोलताय. दोघेही राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत. एक गोष्ट इकडे आपल्याला सर्वांना मान्य करावी लागेल की काही झालं तरी कुठच्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना आपण कटघरामध्ये उभे करतो आणि त्यांना दूषण देतो. परंतु परवा मी तुमच्याच वाहिनीवर बोललो होतो की घर जरी मालक जरी बदलला तरी घरातलं मांजर बदलत नाही. हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यांची अकाउंटेबिलिटीच नाहीये. आज जर निवडणूक आयोगाने अतार्किक निर्णय घेतला तर या निर्णयाला त्यांना जबाबदार धरून त्यांना शिक्षा कोण देणार? एखाद्या कोर्टाने एखाद्या माणसाला दोषी ठरवलं, तो 7, 8, 10 वर्ष जेलमध्ये सडतो आणि हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याला निर्दोष सोडलं जातं. त्याच्या 9-10 वर्ष त्याच्या आयुष्यातली गेली. याला अकाउंटेबल कोण? एखादा पोलीस एखाद्यावर FIR घेतो, कोणी मिळत नाही म्हणून कोणाचं तरी नाव घालायचं आणि सांगायचं तू कोर्टात जा आणि सूट. अशा पोलीस अधिकाऱ्यांना अकाउंटेबिलिटी काय? ही अकाउंटेबिलिटी आज ब्युरोक्रॅट्स मधली निघून गेलेली आहे. ब्युरोक्रॅट्सना आपल्या हातामध्ये असलेल्या कायद्यांमुळे ते कोणाला जुमाननेसे झालेले आहेत. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन बोलतोय, एक नागरिक म्हणून बोलतो आहे. हे जरा समजून घ्या. इथे सर्वसामान्य नागरिकांचं रिप्रेझेंटेशन करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकप्रतिनिधी आपापल्या पद्धतीने आवाज तर उठवतात, परंतु ते गांधीजींची जी 3 माकडं आहेत, ना देखा ना सुना ना बोला, अशा प्रकारची ही ब्युरोक्रेसी आहे. मला वाटतं महाराष्ट्रातला निवडणूक आयोग सुद्धा या 3 माकडांसारखा झाला की काय? त्याला लोकांच्या भावना कळत नाहीत, उमेदवारांच्या भावना कळत नाहीयेत, मतदारांच्या भावना कळत नाहीयेत. इलेक्शन प्रोसेस किती गंभीरतेने लोक लढवतात. 5-5, 7-7 वर्ष थांबून कधीतरी एकदा संधी मिळते. अतिशय शेवटच्या पातळीवरची नगरपंचायत, पंचायत समितीची ही इलेक्शन आहे. आपल्या आयुष्याचं करिअर दावाला लावून लोक तिकीट घेतात, आपल्या खिशातले पैसे खर्च करतात आणि आयत्या वेळी जर त्यांना कोणतरी सांगत असेल की निवडणूक पुढे गेली तर कविताजी मला सांगा पुढच्या 10 दिवसामध्ये खर्च करायचा की नाही? आणि खर्चाचं लिमिट वाढलं तर पुन्हा यांच्या मागे हे निवडणूक आयोग लागणार, म्हणणार तुमचा खर्च जास्त झाला. याला जबाबदार कोण? आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने लोकांसमोर येऊन, शेवटी हा निवडणूक आयोग या 140 कोटी लोकांचं दायित्व आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारून त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे का केलं, कुठच्या कायद्यान्वये केलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत, असं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी जाहीर मागणी करतो. निश्चित आहे, कारण निवडणूक आयोगाला हे सवाल उपस्थित, घटनात्मक संस्था असतात, त्यांना घटनात्मक संस्था आपण का म्हणतो? कारण शिवानंद सर त्यांना दिलेले अधिकार असतात आणि त्या अधिकारांच्या बदल्यात त्यांच्याकडनं तशाच कर्तव्याची अपेक्षा असते. जर हा असा कारभार, हा काय पहिला आरोप आहे का निवडणूक आयोगावर किंवा पहिला सवाल आहे का? याच्या अगोदर त्या मतदार याद्यांच्या बाबतीत जे काही घोळ झालेले आहेत ते घोळ निस्तरत नाहीयेत. आणि आता ते कमी म्हणून की काय, जी बुकनुसार प्रक्रिया पार पाडायची आहे. म्हणजे हे काय निवडणूक आयोग काय स्वतःच्या मनाने करत नाहीये. कायदे दिलेले आहेत, लॉज आहेत, सब लॉज आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला फक्त कार्यवाही करायची. आता ती सुद्धा तुम्हाला नीट करता येत नसेल आणि त्यांनी जर एवढे गोंधळ निर्माण होणार असतील तर जाब विचारायचा कुणाला? आता हे सगळं म्हणत असताना मला एक सांगा की ह्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय काय येणार आहेत? म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित झालेत, पण उमेदवारांच्या बाबतीत आपण विचार केला तर काय काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज तुम्हाला दिसत आहेत? मला आता प्रॅक्टिकल नाही यांना शिवानंद सर. आता प्रॅक्टिकल हे असं आहे की आता जे उमेदवारांनी अर्ज भरले
ते अर्जच कायम राहणार आहेत. बर. नवीन अर्ज तिथं भरल्या जाणार नाही. ओके. आणि त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा नंतर निवडणूक आयोग काय करणार आहे, म्हणजे अंतिम यादी करताना, म्हणजे निवडणूक आयोगालाच माहिती आहे की नाही हा प्रश्न मला पडलेला आहे. की आता जर हेच आहे, आता नवीन अर्ज भरले जाणार नाहीये, फक्त मागे घेणे, त्याच्यावर आक्षेप आहेत त्या पद्धतीनं कोर्टाचे निर्णय घेणे, आणि जर त्या ठिकाणी जर कोर्टानं ऑब्जेक्शन घेतलं तर मग त्या उमेदवाराचं काय करणार, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहेच आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता वास्तव बोललं तर सगळ्यांनाच राग येईल, परंतु सध्या आपल्या देशामध्ये ज्या स्वायत्त संस्था आहेत, म्हणजे मग निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल, UGC असेल, CBI असेल, ED असेल, या सगळ्याच संस्था संशयास्पद काम करत आहेत. आता निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत असताना राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री अशा पद्धतीनं 3 लोक निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत होते. आता सरन्यायाधीशाला बाजूला केलं आणि एक कॅबिनेट मंत्र्याला घेतलं. आता राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मंत्री या तिघांपैकी दोघं जे म्हणतील तो निवडणूक आयुक्त होईल. नाही सर, म्हणजे थोडस आपण विरोधी पक्षाला त्यातनं बाजूला केलंय. फक्त दोन, म्हणजे तुम्ही राष्ट्रपती म्हणालात, राष्ट्रपती नेमणूक करतात. सॉरी विरोधी पक्षाला बाजूला केलंय. ओके. आता सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. आता माझा प्रश्न असा आहे, 3 पैकी 2 जर कॅबिनेट मंत्री आणि प्रधानमंत्रीच असतील तर मग निवडणूक आयुक्त कुणाचा असणार आहे, कुणाचा आहे? हे लोकशाहीच्या तत्वात बसतं का? याच्यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. कारण विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते, की पार्लमेंटमध्ये असू द्या, त्या विधिमंडळात असू द्या, तो पॅरलेल असतो. जर असं होणार असेल तर मग निवडणूक आयुक्त असू द्या किंवा त्याच्यानंतर राज्य आयुक्त असू द्या, मग ती जी साखळी तयार होते ती संशयास्पद तयार होते. तुमचा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. त्यांना जर स्वायत्तता दिलेली असेल तर त्यांच्याकडनं त्या स्वायत्ततेतनं जी कर्तव्य दिलेली आहेत त्यांचं सुद्धा तितकंच तंतोतंत पालन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण सत्तेत आहे, कोण विरोधात आहे, त्याच्यानुसार झालं पाहिजे. पण आता ती स्वायत्तताच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्यामुळे त्या कर्तव्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कपिल ढोकेजी, आता राजकीय पक्ष म्हणून मला सांगा, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय काय तुमचे, जर समजा उमेदवार या सगळ्या मतदारसंघांमध्ये असतील ज्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्यात, काय काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहे? हो, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या सगळ्यामध्ये ह्या आहेत की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की एक आदेश मी दुपारी वाचला की प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रभाग क्रमांक 4 प्रभाग ऐका ना 13B आणि अशा आणखी एका ठिकाणी, या ठिकाणी नगरसेवक पदासाठी 4 डिसेंबर पासून प्रक्रिया सुरू होऊन 20ला मतदान आणि 21ला मतमोजणी, आणि त्या प्रभागातील लोकांनी 2 डिसेंबरला नगराध्यक्ष पदासाठी मतदान करायचं आहे. आता मी तुम्हाला मग पण सांगितलं की 5 वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानालाच लोक जात नाहीत, आणि 15 दिवसात जर परत त्यांना मतदानासाठी जायचं असेल तर खरंच लोक जाणार आहात का? मग निवडणूक आयोगामध्ये जे लोक त्या ठिकाणी अधिकारी म्हणून बसले आहेत ते मुळात खरंच म्हणजे त्यांना आता अक्कल आहे का? माझा जाणीवपूर्वक प्रश्न आहे. इतके अधिकारी लोक त्या ठिकाणी असतात, उच्च दर्जाचे पगार त्यांना असतात, चांगले त्या ठिकाणी एक लागणारं शिक्षण घेऊन ते बसतात, त्यांना खरंच अक्कल आहे का? हा प्रश्न आता मला या निमित्तानं पडायला लागला. दुसरी गोष्ट, काल ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणुका स्थगित करण्याचा सपाटा लावला हे फार शंकास्पद आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर सकाळी एक बातमी आली की 12 ठिकाणचे इलेक्शन स्थगित करण्यात आले. त्यामध्ये आमच्या विदर्भातलं फक्त एक अंजनगाव तालुका होता, आणि संध्याकाळी 5 नंतर 8-8:30 वाजता एकामागे एक पत्र यायला लागले की बाळापूरची स्थगित झाली, मूर्तिजापूरची स्थगित झाली, अकोटच्या एका जागेची स्थगित झाली, सगळ्या ठिकाणी 1-2 जागेची स्थगित झालेली आहे. आता मग राजकीय पक्ष म्हणून आम्हाला पण काही शंका येतात ना, नको त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची बाजू घेणारी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते आज त्याबद्दल खंत व्यक्त करून मोकळे होतात. म्हणजे ज्यावेळी आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो त्यावेळी हे निवडणूक आयोगाची बाजू घेतात, आमच्यावर आरोप करतात. आणि आज ज्यावेळी निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला लाजवणाऱ्या अशा पद्धतीचा धक्का दिला, महाराष्ट्रात प्रत्येकाला नवल वाटणारा धक्का दिला, त्यावेळी हे लोक खंत व्यक्त करून मोकळी होतात. आता परत एकदा ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत की प्रचार कशा पद्धतीनं करावा, खर्च झालेला आहे, खर्चाची मर्यादा आहे, लोकांपर्यंत बरं पक्ष इतके, उमेदवार इतके आहेत की नागरिक आता मतदार कंटाळलेले आहेत प्रचाराला. ह्या सगळ्या गोष्टी परत बदल काय करणार आहे निवडणूक आयोग? तर फॉर्म भरण्याचा परत अधिकार नाही, विड्रॉल करण्याचा अधिकार नाही. मग कशासाठी? मला तर माझी तर
म्हणजे काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझी या ठिकाणी प्रामुख्याने शंका आहे कविताजी, की यांना निवडणुकांमध्ये 2 टप्प्यात कुठल्याही परिस्थितीत त्या निवडणुका घ्यायच्या होत्या. यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ठीक. टेक्निकली हा टप्पा पाडलेला आहे. हा माझा भारतीय जनता पार्टीवर आरोप आहे. ठीक. आणि आता मग पुढच्या 15 दिवसात नको त्या गोष्टीचा वापर करून परत निवडणुकी चुकीच्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न लोक ठीक आहे. करणार आहेत. वेळेच्या अभावी मी आता अवधूत वाघांकडे या संदर्भात जाऊ शकत नाही, पण मुद्दा हा आहे की निवडणूक आयोग जेव्हा एखादी निवडणूक घेत असतो तेव्हा त्याच्याकडे सिरियसली बघितलं जातं. जर लोकसभेच्या निवडणुकांच्या बाबतीत असं काही होत नाही, विधानसभेच्या निवडणुकांच्या बाबतीत अशी काही आयत्या वेळेला निर्णय घेण्याची वेळ येत नाही, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काय येते? का निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जेव्हा निवडणुका घ्यायची वेळ येते तेव्हा पुरेसा सिरियस नसतो का? केंद्रीय निवडणूक आयोग जर सिरियस असेल तर राज्य निवडणूक आयोग सिरियस नसतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर इतका मोठा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा होता तर या संदर्भातली एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन किंवा माध्यमांच्या समोर जाऊन निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट का केली नाही? 29 तारखेचा निर्णय 30 तारखेला माध्यमांच्या समोर येतो, तिथेही प्रश्नचिन्ह असतात. आणि आज 1 तारखेला संध्याकाळी आपण बोलतोय, अर्ध्या तासामध्ये, अजून अर्ध्या-दीड तासामध्ये निवडणुकांचा प्रचार संपेल, तरी आपल्याला नक्की माहिती नाहीये की निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली तर का घेतली, आणि या संदर्भातले जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याची उत्तरं काय? याचा अर्थ स्वायत्त संस्थेनी निर्णय निश्चित स्वायत्तपणे घ्यावेत, पण जेव्हा त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा त्या स्वायत्त संस्थेची ही जबाबदारी असते की त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. दुर्दैवानं महाराष्ट्रातला राज्य निवडणूक आयोग ते करतोय का, हा जर प्रश्न विचारला तर आत्ताच्या घडीला उत्तर नाही असं आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.